गव्हाच्या पिठामध्ये तुम्ही कधी व्हिनेगर टाकलंय का? नसेल टाकलं तर आजपासून तुम्ही गव्हाच्या पिठामध्ये पाणी न टाकता व्हिनेगरचा वापर नक्की करणार आहात। त्याचा रिझल्टसुद्धा मी तुम्हाला दाखवते। तुम्ही बघू शकताय, फक्त आपण हे लावलेलं आहे आणि तांब पितळेची भांडी किती स्वच्छ निघत आहेत। नमस्कार, मी प्राजक्ता तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करत आहे आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये। मी एक व्हिडिओ घेऊन आली आहे जो की तुमची अवघड कामे खूप सोपी करणार आहे, वेळेची बचत करणार आहे आणि कष्ट सुद्धा कमी करणार आहे। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तुमच्याकडे कितीही तांब पितळची भांडी असो, स्टीलची भांडी असो, ॲल्युमिनियमची भांडी असो, सगळी साफ होणार आहे। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुमच्या मित्रपरिवारासोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा। व्हिडिओला सुरुवात करूयात। आपण इकडे एक सिंपल अशी पेस्ट बनवणार आहोत। त्यासाठी आपण घेत आहोत 3 चमचे गव्हाचं पीठ। गव्हाच्या पिठाऐवजी तुम्ही बेसन पीठ सुद्धा घेऊ शकता किंवा मग गव्हाचं पिठाचं प्रमाण कमी जास्त सुद्धा करू शकता। तुम्हाला जेवढे भांडे घासायचे आहे तांब पितळेची त्यानुसार तुम्हाला हे गव्हाचं पिठाचं प्रमाण किंवा बेसन पीठ जर तुम्ही घेत आहात त्याचं प्रमाण कमी जास्त करावं लागणार आहे। सर इकडे मी 3 चमचे मला जेवढे भांडे घासायचे आहेत त्यासाठी घेतलेलं आहे। 3 चमचे गव्हाच्या पिठासाठी 1 चमचा आपल्याला मीठ घ्यायचं आहे। हे पिंक सॉल्ट आहे म्हणून असं दिसत आहे। नॉर्मल मीठ किंवा खडे मिठाचा वापर तुम्ही केला तरीही चालणार आहे। मिक्स करायचं आहे व्यवस्थितरित्या। हे तुम्ही अगदी मिनिटभराच्या आत काही सेकंदामध्ये ही पेस्ट तयार करू शकता। त्यानंतर आपल्याला इकडे लागणार आहे ते म्हणजे व्हिनेगर। व्हिनेगर आपल्याला काहीही चायनीज रेसिपी बनवायची असेल तर त्यामध्ये आवर्जून आपण टाकत असतो, तर हे व्हिनेगर आपल्या घरामध्ये असतं। त्याच व्हिनेगरचा वापर करत आहे। व्हिनेगर ऐवजी तुम्ही इकडे काय घेऊ शकता तर तो म्हणजे लिंबाचा रस। सो जेवढा लिंबाचा रस एक पेस्ट करण्यासाठी लागणार आहे तेवढं लिंबू तुम्हाला यामध्ये पिळून टाकायचे आहेत किंवा तेवढा लिंबाचा रस तुम्हाला खरं तर यामध्ये लागणार आहे। जोपर्यंत याची अशी पेस्ट बनत नाही तोपर्यंत आपल्याला एवढं व्हिनेगर त्यामध्ये टाकायचं आहे। त्यामुळे त्याचं प्रमाण वर खाली होऊ शकतं, बस। बाकी यामध्ये आपल्याला काहीही टाकायचं नाहीये। किती इझी आहे ना। आणि हे केल्यामुळे तुमची तांब पितळेची भांडी काळी कुट्ट सुद्धा होत नाही आणि त्याची जी काही चकाकी आहे, चमक आहे ती तर पुन्हा वापस येते। तुम्ही बघू शकता आपली पेस्ट तयार झालेली आहे। आता तांब पितळेची भांडी ना खूप काळीकुट्ट होतात आणि अगदी आपण ती तशी सुद्धा ठेवली तरी ती आपण घासल्यानंतर काही दिवसांनी काळीकुट्ट होतात। मग अशा वेळेस तुम्ही ना ही पेस्ट नक्की बनवून बघा। जर तुम्ही रोज सुद्धा तुम्हाला जर काही पूजेची भांडी आहेत ती पटकन स्वच्छ करायची असेल तर अशा वेळेस तुम्ही याचा वापर नक्की करू शकता। किंवा मग तांब पितळेची भांडी तुमच्याकडे भरपूर आहेत आणि तुम्हाला घासायची आहे आणि मार्केटमधनं जी काही पावडर मिळते आहे आता त्यासाठी तर पैसे जातात। मग अशा वेळेस आपल्या नखामध्ये सुद्धा ती घाण जाते। मग हे टाळण्यासाठी किंवा मार्केटमधनं कोणताही स्प्रे न आणता तुम्ही हे खूप कमी मिनिटामध्ये अगदी काही सेकंदामध्ये ही पेस्ट तयार करू शकता आणि भरपूर सारी इकडे भांडे स्वच्छ करू शकता। आता हे फक्त तुम्हाला हाताने लावायचं आहे ना, घासणीचा वापर करताना काही। आता बघा, हे जेव्हाही तुम्ही करत आहात तर तुम्ही सॉफ्ट घासणी सुद्धा घेऊ शकता जेणेकरून तुमच्या हाताला सुद्धा जास्त काही हे पीठ लागणार नाही आणि स्वच्छ धुवून घ्यायचं आहे। धुवून घेतल्यानंतर एका गोष्टीची नक्की तुम्हाला काळजी करायची आहे की हे करत असताना पुन्हा एकदा डिशवॉश लिक्विड किंवा जे साबणचा वापर तुम्ही करत आहात त्याने व्यवस्थितरित्या पुन्हा एकदा घासायचे आणि मग तुम्हाला हे पुन्हा धुवून घ्यायचं आहे। सो अशा पद्धतीने हे आपली अगदी प्रोसेस असणार आहे। कितीही काळीकुट्ट असणारी तांब पितळेची भांडी असो ती स्वच्छ करू शकता। आता जर तुम्हाला ह्या पेस्ट
पेस्टने ॲल्युमिनियमची भांडी घासायची असेल किंवा स्टीलची भांडी घासायची असेल तर ह्या पेस्टमध्ये तुम्हाला एक ॲडिशनल असं एक इन्ग्रेडियंट घालायचं आहे आणि ते म्हणजे डिशवॉश लिक्विड. फक्त डिशवॉश लिक्विड तुम्हाला टाकायचं आहे किंवा मग तुम्ही निरम्याचा वापर करू शकता. जो निरमा तुम्ही वापरता कपडे धुण्यासाठी त्या निरम्याचा वापर करायचा आहे. लिक्विड डिटर्जंट नका वापरू, एक तर निरमा वापरा किंवा मग डिशवॉश लिक्विड वापरा आणि तुम्हाला हे घासून घ्यायचं आहे. जे स्टेनलेस स्टीलच्या भांड्यावरती काळे निळसर डाग होतात ते सुद्धा याने जातात आणि जे ॲल्युमिनियमच्या भांड्यावरती काळपट असा थर जमा होतो तो सुद्धा याने पूर्ण नाहीसा होतो. तुम्ही बघू शकताय मी फक्त ही पेस्ट लावते आहे जी काळा थर अगदी साचलेला असतो किंवा आपली तांब्याची भांडं जी आहेत जी अगदी काळे कुट्ट झालेली असतात. तुम्ही बघू शकता हे पीठ अगदी काळपट असं झालेलं आहे, पूर्ण निघून जातं. कितीही त्यावरती डाग असले तरी सुद्धा आपल्याला हे बिलकुल अगदी साफ होऊन जातं. जेव्हाही तुम्ही ॲल्युमिनियम स्टीलचे भांडे हे याने घासत आहात तेव्हासुद्धा एक गोष्टीची काळजी घ्यायची आहे की आपण यामध्ये डिशवॉश लिक्विड घातले त्यामुळे पुन्हा तुम्हाला ती एक पुढची प्रोसेस करायची गरज नाही की पुन्हा हे धुवून घ्यायचं. त्यानेच तुम्ही व्यवस्थितरित्या धुवून घेऊ शकता. किचनमधले जर एक्स्ट्रा भांडे तुम्ही काढले असेल तर हे नक्की वापरून बघा. तुम्ही इकडे बघू शकता आपण हे व्यवस्थित स्वच्छ असं धुवून घेतलेलं आहे आणि लगेच आपल्याला याने पुसून घ्यायचं आहे. कपड्याने पुसून घ्यायचं आहे कोरड्या, म्हणजे यावरती बिलकुल पाण्याचे डाग वगैरे दिसणार नाही, कारण आता एवढी मेहनत घेतली तर पुन्हा पाण्याचे डाग दिसायला नको. सो तुम्ही बघू शकता एक सुद्धा असं त्यावरती राहिलेली नाही आहे जागा की ती क्लीन झालेली नाही आहे. एकदम मस्त अशी आपली तांब्याची भांडे क्लीन झालेली आहेत. पितळची भांडे सुद्धा अशीच चमकतात. अगदी खूप छान पद्धतीने ही भांडी स्वच्छ होतात. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की ऑल करा. आणि जर तुम्ही हा व्हिडिओ फेसबुकवर बघत असणार तर लाईक करा आणि फॉलो करा, कारण मी असेच नवनवीन व्हिडिओज तुमच्यासोबत घेऊन येत असते. तुम्ही फक्त अशा पद्धतीने हे क्लिक करून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगा की तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आणि हे केल्यानंतर सुद्धा मला सांगा की तुमचे कष्ट वाचले की नाही आणि पैशांची सुद्धा बचत झाली की नाही. आणि बाजारामधनं जी आपण पावडर आणतो त्यामुळे जे नखामध्ये काळपट थर जमा होतो तो याने बिलकुल होत नाही. आणि आपल्या घरी जे काही पदार्थ आहेत बस आपण त्याचाच वापर केलेला आहे. मार्केटमधनं आपण एक्स्ट्रा असं काहीच आणलेलं नाही आहे आणि आपली सगळ्या प्रकारची भांडी आपण याने स्वच्छ करू शकतो. स्टेनलेस स्टील आणि ॲल्युमिनियमची भांडी मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये स्वच्छ करून दाखवलेली नाही आहे, पण त्यासाठी तुम्ही काय करू शकता हे मी सांगितलेलं आहे. त्यामुळे तुम्ही नक्की अशा पद्धतीने करून बघा. हा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार मंडळी. व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा. भेटूया उद्या पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.